हे सगळं झाल्यामुळे मला असं वाटलं की मी पण पुढे येऊन काही ना काही बोलू शकते या मी पण काही करू शकते. आणि मला कधी स्टेज डेअरिंग नव्हती, तर आज इथे येऊन एवढ्या लोकांसमोर बोलतेय. आता तुम्ही जे मला शिकवलं ते मी घरी जाऊन माझ्या भावाला सांगेन, त्याला सांगितलं मग तो त्याच्या मित्राला सांगेन. असं करत करत किती जणांना एकाच याच्यामुळे माहिती मिळेल. हॅलो गाईज, वेलकम टू जीडीएट म्हणजे जीनियस इडियट. तर आज आपण आलो आहोत विक्रांत दादाच्या गावी म्हणजेच धुळ्याला. तर आज होणार आहे इथं ड्रोन सेशन, जिथं येणार आहे फार मजा. त्या अगोदर चला बघूया आमची निघण्याची तयारी काय चालली आहे. माझा जन्म धुळ्यालाच झालेला आहे आणि इथं मी तुमच्यासाठी आले आहे. जी टेक्नॉलॉजी तिकडे शिकवली जाते ती आपल्याकडे शिकवलीच नाही गेली अजून. मग त्यासाठी आम्ही आलोय की जे तिकडे पुजतंय ते तुमच्यापर्यंत पण पोहोचावं. प्रिन्सिपल मॅडमांनी मला सांगितलं की वर्गात जाऊन सूचना देऊन ये, उद्या काहीतरी चांगलं दाखवणार आहे. म्हणजे बाहेरचे येणारे शिकवायला पण आम्हाला असं बोरिंग वाटलं की कोण आहे असं. मग आम्ही त्या भरे रात्री आम्हाला झोप पण आली नाही की काय आहे गो असं म्हणून. आपल्याला तर मी शाळेत नाही येणार होती, पण असं ऐकलं ना चांगलं दाखवणार आहे म्हणून मी शाळेत आली. तर काही नाही, असं सहज काहीतरी लेक्चर असेल असं वाटलं होतं. ते प्रार्थना वगैरे होते तिथे पण आम्हाला मन नव्हतं लागत की काय आहे काय नाही म्हणून. आम्ही इतकं एक्सायटेड होतो की कधी होईल हा कार्यक्रम. काहीतरी ड्रोन बद्दल माहिती सांगणार आहे. पहिलेच वाटलं होतं की काहीतरी लेक्चर आहे. आधी आम्हाला ड्रोन म्हणजे काय ते पण नव्हतं माहिती. कोणतरी येणारे एक लेक्चर देणारे दाखवणारे आणि चाललं जाणारे. जेव्हा तुम्ही सगळ्यात अगोदर आले होते ना तेव्हा मला असं वाटलं की आता हे काय सांगतील ते तर काही माहितीच नाही. काल जेव्हा आम्हाला आमच्या मॅडमांकडनं कळालं की ड्रोनचं काही प्रेक्षण दाखवणार आहे, थोडेफार ड्रोनबद्दल मला माहिती होतं, पण तुमचं सेशन जे आहे ते चांगलं होईल अशी मी आशा करतो आणि चांगलं व्हावं हीच माझी सदिच्छा. बस लाओ मत, अटैक आ जाएगा. हाँ क्या करूं मैं इसका? आहे रे म्हणा बोगा ना, टाक पाणी. मी बोललो पहिल्यांदा ऐकू येतं का आपल्याला? नाही. माझ्यासोबत बी सेम होतं. ठीक आहे, ऐकू येणार आहे का? तिसऱ्यांदा आम्हाला मुलींना शिकवायचंय ड्रोन बद्दल. तुम्ही डायरेक्ट परमिशन देऊन देणार नाही? मला मॅडम आम्हाला मुलींना ड्रोन बद्दल शिकवायचंय, तुम्ही शिकवू देणार का? हो. मोटरच्या स्पीडला जो कंट्रोल करू शकतो त्याला काय म्हणतात? इसको साइंस बिल्कुल नहीं आता. मुझे आता, मैं एक्सपर्ट है. मैं बहुत अच्छी तरीके से कपड़े धोता हूँ, इसको बिल्कुल नहीं आता. काय बोलत का? इकडे काम करायचं.
ड्रोन बाबत सांगतील म्हणजे माझ्या तर डोक्याच्या वरतूनच जाईल. दादा आले, मग त्यांनी शिकवलं त्याच्यामध्ये मध्ये काही ना काही कॉमेडी वगैरे केली. त्याच्यात मला खूप मजा आली. खूप नवीन शिकायला मिळाले. आम्हाला आज एक नवा विषय आत्मसात करायला भेटला. आज टेक्नॉलॉजी बद्दल शिकलो, ड्रोन बद्दल शिकलो, ड्रोनच्या पार्ट्स बद्दल शिकलो. ड्रोन विषयी अजून माहिती मिळाली. एकदम छान वाटलं हे ऐकून शिकून. आणि ऐकल्यावर बरोबरच समजलं. ज्या गोष्टीबद्दल मला माहिती नव्हती त्या गोष्टीबद्दल माहिती मिळाली. त्यांनी समजवलेला विषय खूप लवकर पटकन समजला. वाटलं पण नव्हतं की आज इतकं छान विषय शिकायला मिळेल. सरांचं शिकवणं वगैरे मला खूप आवडलं. मला सर जे बोलत होते ते फार आवडलं. सरांनी जी कॉमेडी केली ती पण आवडली. आणि याच्यावरून शिकायला भेटलं की पुढे जाऊन आपल्याला काय काय शिकायला भेटतील. दादाने मॅगीचं पण उदाहरण दिलं. मला खूपच मजा आली त्याच्यात. अजून तुमचे ते 2 एक्झाम्पल्स होते, एक मॅगीचं अजून ते मम्मी बेटेचं. आई आणि मुलांबद्दल ते तुम्ही एक्झाम्पल दिलं ना ते खूप मजा आली. त्याच्यामध्ये एंटरटेनमेंट खूप झालं. विक्रांत दादांची शिकवण्याची स्टाईल मला खूप आवडली. त्यांची स्टाईल म्हणजे एकदम वेगळीच. मी कधी आतापर्यंत असे शिक्षक नाही पाहिलेले. ते सरांनी आम्हाला सगळं नीट डीप मध्ये शिकवलं. आणि शिकवता त्याच्यासोबत वेगवेगळे काही ना काही आयडियाज पण देतात. काही लेक्चर शिकवतात त्याच्यानंतर जे क्वेश्चन आन्सर असतात ना ते लक्षात ठेवायला खूप वेळ लागतो. आणि हे जे शिकवतात त्याच्या सोबतच सगळे प्रश्न आणि उत्तर सगळे लक्षात ठेवून देतात. आणि सरांची भाषा पण खूप छान होती. म्हणजे त्यांनी मराठीत, इंग्लिश मध्ये आणि खानदेशी भाषामध्ये पण खूप छान समजवलं. दादा मध्ये आई राहिलेलं भारी बोलायचं आमच्यासोबत. मला खूपच मजा आली मग त्याच्यात. दीदीची भाषा पण खूप छान होती. सरांचे बोलणं पण खूप आवडलं. आणि लवकर समजलं मला ते. मला वाटलं नव्हतं की इतक्या लवकर मला समजेल असं. वेळ पण एकदम पटकन गेली की टाइम कधी गेला कळालंच नाही. असं वाटलं 5 किंवा 10 मिनिटच बसलोय. हे सगळं झाल्यामुळे मला असं वाटलं की मी पण पुढे येऊन काही ना काही बोलू शकते या मी पण काही करू शकते. आणि मला कधी स्टेज डेअरिंग नव्हती तर आज इथे येऊन मी सेकंड टाइम येऊन एवढ्या लोकांसमोर बोलतेय. मग आता तुम्ही जे मला शिकवलं ते मी घरी जाऊन माझ्या भावाला सांगेन, त्याला सांगितलं मग तो त्याच्या मित्राला सांगेन. असं करत करत किती जणांना एकाच याच्यामुळे माहिती मिळेल. आणि मला असं वाटतं की हे फक्त मी नको शिकायला. मी घरी गेल्यावर माझ्या भावांना, माझ्या मित्रांना मग मी त्यांना शिकवावं असं माझी इच्छा आहे. आणि मला एकदम चांगलं वाटतंय. मला पुढे जाण्यासाठी मला आधार मिळाला आहे. माझ्या ड्रीम बद्दल काहीतरी माहिती होती. पहिली पायरी मिळाली मला इंजिनिअरिंगची. फक्त ड्रोन बद्दल माहिती दिली सरांनी, पण पुढे जाऊन आपल्याला भविष्यात काय काय करायचं याच्याबद्दलही मला माहिती मिळाली. पहिले माझं फिक्स नव्हतं की मला काय बनायचं, पण असं वाटतंय आता शिकून सण की मला आता इंजिनिअरिंगच करायची. एवढंही नाही होतं. म्हणजे शिक्षण करायचंय पण नॉर्मल करायचं. पण आता ऐकल्यानंतर असं वाटलं की पुढे जाण्यासाठी आपल्याला खूप काही शिकायला मिळालंय आज. दीदी मला असं वाटतं की तुम्ही परत या शाळेमध्ये आणि परत आम्हाला एक नवीन टेक्नॉलॉजी घेऊन परत तुम्ही या शाळेत यायचं आणि आम्हाला काहीतरी असं नवीन संकल्प द्यायचा की आम्ही त्याच्याने पुढे जाऊ शकतो. आणि जे टीमचे मेंबर्स होते ते पण खूप छान होते. तुमचे टीम मेंबर पण मला खूप आवडले. धन्यवाद. तुम्ही आम्हाला शिकवलं ड्रोन बद्दल आणि तुम्ही अजून या शाळेत वापस एक नवा विषय घेऊन या मला असं वाटतंय. दादाने मला एकच नंबर शिकवलं. दादाची टीम एकच नंबर आहे. दादासाठी लय भारी, मला लय आवडलं. पुण्यातील जिनियस इडियट या होतकरू तरुणांनी आमच्या शाळेला भेट दिली. आमच्या शाळेतील गोरगरीब विद्यार्थिनींसाठी आज ड्रोन कसा तयार करतात, ड्रोन तयार करण्यासाठी कशा पद्धतीने साहित्य लागतं, ड्रोन हे कोणकोणत्या क्षेत्रामध्ये वापरलं जातं याची इत्यंभूत माहिती त्यांनी दिली. पहिले असं वाटलं होतं की एवढं इंटरेस्टिंग होणार नाही, पण जसं जसं सेशन पुढे सरकत गेलं तसं विद्यार्थ्यांबरोबर माझाही इंटरेस्ट येत गेला की हे सेशन कसं चांगलं होतंय. कारण मी त्यांच्याबरोबर एक विद्यार्थी म्हणून शिकत होतो. मला पण त्या ठिकाणचे बारकावे हळूहळू कळत होते. मलाही वाटत होतं की उत्तर द्यावं. ज्या वेळेस प्रात्यक्षिक दाखवलं गेलं त्यावेळेस आमच्या विद्यार्थिनींनी ड्रोन बद्दल भरभरून आनंद घेतला. ड्रोन उडत असताना त्यांनी हाय बाय करत ड्रोनला
ते चालवत असलेल्या त्यांच्या सहकारी मित्रांना आनंद व्यक्त केला. इतकं सुंदर सेशन आजपर्यंत मी पाहिलं नव्हतं. आतापर्यंत मी भरपूर त्या ठिकाणी सेशन केलेले आहेत, शिक्षण प्रशिक्षण केलेले आहेत, पण ते सगळे मला थोडेसे कंटाळवाणे वाटले होते, पण याच्यात मला एकही मिनिट कंटाळवाणा वाटलं नाही. आज सकाळी 7:30 वाजेपासून साधारण आता 11:30 वाजेपर्यंत सलग 5 तासापासून पाणी न पिता आमच्या विद्यार्थिनींना सुंदर अशा पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलं, माहिती दिली. ही भारतातली एकमेव अशी कंपनी आहे की गोरगरिबांच्या मुलींसाठी झटत असते, जेणेकरून त्या मुली या तंत्रज्ञानाच्या क्षेत्राकडे आकर्षित होतील, आपलं करिअर करतील. ह्या टीमने जे या ठिकाणी योगदान दिलं त्याबद्दल या टीमचं मनस्वी अभिनंदन आणि आभार, आणि भविष्यात त्यांच्याकडनं हे कार्य घडत राहो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. त्यांनी दिलेले योगदान हे खरंच मोलाचं आहे. असं सुंदर सेशन मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिलेलं आहे. असं सेशन पुन्हा व्हावं अशी माझी इच्छा आहे. आणि तुमच्या सगळ्या टीमचे आभार. ब्युटिफुल. आणि ते प्रेझेंटेशन करण्याची जी पद्धत होती तुमची, आणि जे मुलींना खिळवून ठेवण्याचं जे टेक्नॉलॉजी तुमच्याकडे आहे, कदाचित ते उपजतच असावे. कारण तिने मला सांगितलं की आई वडील दोघं टीचर आहेत. कदाचित ते रक्त तुमच्यामध्ये असल्यामुळे त्याची टीचिंग ॲबिलिटी तुमच्याकडे आहे. मुलींना खेळवून ठेवण्याची ॲबिलिटी जी तुमच्यामध्ये आहे ती खरंच वाखाणण्याजोगी होती. खूप सॅटिस्फाईड वाटलं. बेस्ट सेशन तुमचा झालाय माझ्या शाळेमध्ये. थँक्यू.